हॅलो स्टुडंट्स, आज आपण मनुष्यबळ नियोजन व निवड ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड सिलेक्शन या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. यामधील मनुष्यबळ नियोजन हा भाग जो आहे तो आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर मनुष्यबळ निवड याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की प्रत्येक देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकीकरण घडत आहे. सातत्यानं नाविन्यपूर्ण गोष्टी ह्या तुमच्या डोळ्यापुढे येत आहेत. अनेक संस्था अत्याधुनिक मशिनरीचा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. त्यामुळे ते तंत्रज्ञान किंवा मशिनरी चालवण्यासाठी उच्च दर्जाची गुणवत्ता असणारे कुशल कर्मचारी वर्गाची गरज भासत आहे. अशा उपक्रमामध्ये अनेक विभाग असू शकतात. प्रत्येक विभागामध्ये विशिष्ट काम करण्यासाठी कामगार किंवा कर्मचाऱ्यांची गरज आहे. एका विभागामध्ये किती कामगार आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे, त्याची गुणवत्ता, त्याची पात्रता, त्याच्या अंगी कोणते कौशल्य असावे ही गोष्ट ठरवणे आणि याच पद्धतीनं दुसऱ्या विभागामध्ये, तिसऱ्या विभागामध्ये, चौथ्या विभागामध्ये आणि शेवटी एकंदरीत संपूर्ण व्यवसायामध्ये किती कामगारांची गरज आहे, किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, किती अधिकारी वर्गाची गरज आहे, किती व्यवस्थापक वर्गाची गरज आहे, तर याचा अंदाज हा केला जातो. तर याला मनुष्यबळ नियोजन असं म्हटलं जातं. ही जी काही प्रक्रिया आहे ती व्यवसायामध्ये सतत सुरू असते. काही कर्मचारी बदली होतात, काही कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी संपतो, अर्थात ते रिटायर्ड होतात, काही कर्मचारी मयत पावतात. तर अशा वेळेला पुन्हा त्या कर्मचाऱ्यांची भरती व निवड करावी लागते, पण त्याच्या आधी आवश्यक ते नियोजन करणं आवश्यक आहे. संघटनेला अल्प कालावधीसाठी कर्मचारी वर्ग लागतो, दीर्घ कालावधीसाठी कर्मचारी वर्ग लागतो. तर हा कालावधी विचारात घेऊन मनुष्यबळ नियोजन हे केले जाते. मनुष्यबळ नियोजनामध्ये व्यवसायासाठी लागणाऱ्या कामगार, कर्मचारी, अधिकारी वर्ग, व्यवस्थापक वर्ग यांचा अंदाज करणं हा संख्येच्या स्वरूपामध्ये असू शकतो. किती मनुष्यबळ लागणार आहे आणि गुणवत्तेच्या स्वरूपामध्ये, अर्थात कोणकोणत्या गुणवत्तेचे कामगार, कर्मचारी, व्यवस्थापक वर्ग, अधिकारी वर्ग लागणार आहेत, तर ही गोष्ट नियोजनामध्ये विचारात घेतली जाते. तर मनुष्यबळ नियोजन म्हणजे काय? तर मनुष्यबळ नियोजन म्हणजे